ह्यांच्यावर असा टाईम येऊन देऊ नको, कारण मी कधी कुणाचं वाईट चितीत नाही. मला हे का नको वाटतं हे कुणाचंच वाईट होऊ नये. आणि मी जर घेतली असताना माझ्या अख्ख्या संसारावर आहे का खराटा फिरायला पाहिजे. आणि 100% फिरणंच मी जर घेतली असेल तर. आणि जर माझ्यावर विनाकारण जर ह्याने आरोप केलेत ना, तर ह्याने बी नगद नारायणाच्या गादीवर हट्ट आवात अमोलने माझी सुपारी घेतली. ते नगद नारायणाला माझी एवढीच प्रार्थना आहे, जे माझ्यावर टाईम आलाय तो ह्या माणसं ह्या कुटुंबावर ह्या जरांगेच्या कुटुंबावर येऊन देऊ नको, एवढीच मी परमेश्वराला प्रार्थना करतो. उद्याच्या 22 तारखेला तुम्ही मनोज जरांगेंना त्या ठिकाणी बोलावताय, तुम्ही या दोघंही सोबत जाऊ असं. ह्याच्यातून वादातून त्याने उजाळला, ते अॅट्रॉसिटीमध्ये आलते. पण तो अशा म्हणजे मला मारायच्या कटामध्ये ते आणि काही दुसरे बी होते. आणि ही सुपारी सिस्टम मंडळीच दिलती की ह्याचे हात पाय मोडा म्हणून जेलमध्ये. हा, जेलमध्ये सुद्धा. पण मी बी काय एवढा कच्चा आहे का? म्हणजे चिखला प्रकरण हे तुम्हाला जरी सांगायचं नसलं. मराठा बांधवांचे भरपूर फोन आले. तिथं समाज खूप मला मानणार आहे विदर्भात. अच्छा, माझ्या लय मोठ्या कॉन्टॅक्ट मध्ये ना, मला सरांनी सांगितलं काय आहे मराठा बांधवांनी. त्याच्यामुळे मला तिथं जायचं होतं, पण मी गेलो नाही. मला कशाला आपण जायचं, इथं जे झालंय ते आपल्याला अगोदरच माहीत झालंय. आणि 100% तिथं SIT चौकशी लागायला पाहिजे. मग काय कशामुळे SIT लागायला पाहिजे, काय तुम्हाला? SIT लागायलाच पाहिजे ना. तिथं 25 लाखासाठी तर लय भांडणं झाले 2 लेडीज मध्ये. अच्छा, नंतर ते वाटून घेतले. ते लय मोठा पिक्चर आहे, ते मला माहिती ना. त्याच्यामुळे यासाठी चौकशी व्हायला पाहिजे. 100% SIT चौकशी व्हायला पाहिजे. तिथं दूध का दूध आणि पाण्याचं पाणी होऊन जाईल. म्हणजे पैसे देऊन समाज भिडवण्याचं काम तिथं झालंय. हा, मग त्या व्यक्तीनं असं का म्हटलं की बा तुमचे अमोल खुने जे बाईच्या गाडीमध्ये कसं काय फिरतो, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत नेमक्या? मग आता त्या नालायकाला कळायला पाहिजे ना. आता तिथं माता मावल्या साऱ्या कशासाठी आलत्या, आरक्षणासाठी आलत्या ना. आपल्या ताई माता मावल्यात. आणि हे जर असे नालायक लोक जर हे गंगाधर तुरेसारखे हे काही बी जर आरोप करीत असतील तर अवघड आहे. समाजाने महिलांनी पुन्हा आंदोलनात यायचं की नाही? महिला आंदोलनात येणार नाहीत ना असं जर झालं तर. ज्या टायमाला SIT आणि नार्को टेस्ट होईन ना, त्या टायमाला सर्व जगासमोर येईन, समाजासमोर, साऱ्या महाराष्ट्रासमोर. मी जर त्यांची सुपारी घेतली असन, मी जी नाही ती शिक्षा, मी काय म्हणतो माहिती आहे, मला सरकारची शिक्षा नाही पाहिजे, मला माझ्या समाजाची शिक्षा पाहिजे. मी जर त्यांची सुपारी घेतली असेल तर मला भर चौकात लटका, मया आताडे कातडे सोलून डोळे फिळे फोडून जीभ तोडून मला जी भयंकर शिक्षा आहे ती द्या. पण विनाकारण आहे का माझ्यावर डाग लावला ह्यो डाग माझा एवढा तळतळाट आहे, ह्यो डाग कधीच पुसून निघणार नाही. आता ह्यांचं काय प्लॅन आहे माहिती का? ह्यांचा विचार असा चाललाय कसा माहिती का, लोकशाहीच्या विरोधात ह्यांचे सरे कारनामे चालूत. ह्यांना काय करायचं, प्रत्येक गावात, तालुक्यात, सर्कलमध्ये, गावात, गल्लीत मराठा समाजात गुन्हेगार तयार करायचे त्यांना. म्हणजे 15 मिनिटात यंत्रणा म्हणजे काय, गुन्हेगार तयार करायचे. कुठं काय झालं की जा मारा त्यांना, जा जेलमध्ये. त्यामध्ये गंगाधर तुरे नावाचा व्यक्ती एका गोष्टीचा उल्लेख करत होता. कुठल्या तरी एका पुलाखाली तुम्ही कुठल्या तरी एका महिलेच्या गाडीमधून फिरत होतात असं तो म्हणत होता. आणि त्या महिलेचं आणि अमोलचं नातं काय आहे हे अमोलने सांगावं असं तो म्हणत होता. नेमका काय प्रकार आहे तो? अहो, त्या नालायकाला एवढं तर कळायला पाहिजे ना, कारण त्या आंदोलनात तिथं पुलाखाली OBC मराठा वाद झालता. आणि मी बी त्या टायमाला हा नेमका प्रकार कुठला आहे? हा हे आंतरवलीच्या पुलाखालला. तर त्या पुलाखाली वाद झालता, तर मी काय झालं आंतरवलीमधून तिथं आलो ते वाद मिटवायला. हा, करतोय ना आव्हान, 100% आव्हान करतोय ना. मी जर सुपारी घेतली असली तर उघडं पडेल ना समाजात. अरे केवढं नाटकं करतात, असा समाजाचं पांघरून घेतात. माझ्या मागं 7 कोटी समाज, माझ्या मागं 5 कोटी समाज. समाजाचं पांघरून काढा ना, जे सत्य आहे ते येऊन दे ना समोर. विनाकारण कवरक माझं नाव बदनाम करतात. आणि तुमच्या पोकळ धमक्याला भेटतं का मी? तुम्हाला वाटतंय माझ्या मागं सरकार, पोलीस यंत्रणा? अरे मरण तर आठवडे एकदाच मारायचं आहे कवा बी. आणि तुमच्या संग खेटायला माझ्यात हिंमत आहे, कारण मी 96 कोळी मराठा आहे. तुमचं बघा, मला नका काढायला हो. या 10 खेड्यात विचारा. मी पुन्हा एकदा अमोल खुनेंसोबत बसलेलो आहे आणि आजची मुलाखत वेगळ्या पद्धतीने आहे. काही 2-4 मुद्दे आहेत, थोडक्यात उरकणार आहेत. धक्कादायक यासाठी सांगणार आहे की अमोल खुने जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा अमोल खुनेंच्या जीवाला धोका होता. अशा प्रकारची माहिती अमोल खुनेंना मिळाली. मला त्याला फोन करून सांगितलं की असं आहे. मी अमोल खुनेंकडून जाणून घेणार आहे की नेमकं काय झालेलं होतं, त्यांना कोण मारणार होतो, कोणाच्या हस्ते ह्या सगळ्या गोष्टी होणार होत्या. एकीकडं मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटामध्ये अमोल खुनेला तिथं अडकवण्यात आलेलं होतं असं अमोल खुनेंचं म्हणणं आहे. आणि दुसरीकडं मात्र अमोल खुनेला जेलमध्ये संपवण्याची तयारी होती का असं विचारणार आहे. अमोल, काय नेमका प्रकार होता, तुमच्या विरोधामध्ये काय षडयंत्र होतं आणि तुम्हाला ही सगळी माहिती कोणी सांगितली? पोलिसात दाखल केली का तक्रार नाही दाखल केली, पण विषय असा होता की ज्या टायमाला मी जेलला गेलो आणि एक अॅट्रॉसिटीमध्ये गणेश मुळे नावाचा एक मुलगा आलता बघा जी,
आणि तुम्ही असलेल्या जेलमध्ये होता. हा, तर ती अॅट्रॉसिटी अशी घडली होती की तिथं दलित बांधवांचा 150 एकर ऊस जाळून आलते. बरं, कोण होते ती? मुळे. ह्या मुळे होते. अच्छा. तर ते विषय लय मोठा आहे. अच्छा. कारण ते एक मॅटर असं आहे की लव्ह मॅरेजचं मॅटर आहे, समजा ते कोर्ट मॅरेजचं मॅटर आहे. जी. त्याच्या ह्याच्यातून वादातून त्याने ऊस जाळला, ते अॅट्रॉसिटीमध्ये आलते. पण तो अशा म्हणजे मला मारायच्या कटामध्ये ते आणि काही दुसरे बी होते. आणि ही सुपारी सिस्टम मंडळीच दिलती की ह्याचे हातपाय मोडा म्हणून जेलमध्ये. हा, जेलमध्ये सुद्धा. पण बरं. मी बी काय एवढा कच्चा आहे का? मी बी यारवाडा काढून आलोय, जालना काढलाय, नगर काढले. जेलचं मला सारं माहिती ना. एवढं मारणं सोपं असतंय का? पण ह्याने फुल कटरचिला होता मला मारायचा. नाही, तुम्हाला माहिती कोणी दिली? म्हणजे हे का सक्सेस झालं नाही, काय माहिती आहे? सक्सेस आता कुचबुच होती ना जेलमध्ये गेल्यावर. अच्छा. डायरेक्ट माझ्या अंगावर आलती ना. गणेश मुळेच्या अगोदर बी माझ्या अंगावर आलती. बरं. पण माझे बी काय मित्र बांधव होतेच ना. स्वभावून माणूस कळतो ना कसा आहे, जी, काय जी. गुन्हेगार आहे का जी. काय. तर त्याच्यामुळं ते त्यांची नाही डाळ शिजली माझ्यावर. म्हणजे तुम्हाला जेलमध्ये संपवायचं होतं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तुम्हाला हे नंतर कळलं आता कधी मध्ये? नाही, मला कळलं होतं, पण मला वाटत होतं ह्या गोष्टीवर बोलणं नको, जाऊन द्या, काय माहिती का. हा, म्हणजे पब्लिसिटी सारखं होईल. हा, पब्लिसिटी सारखं होईल. पण हे सत्य आहे. त्याने मला मध्ये हातपाय मोडायचा प्रयत्न केला आणि तो मुलगा लय दादागिरी बी करीत होता. आणि तो आलता कशात माहिती का? त्या गणेश मुळेच्या अगोदरचा मुलगा आलता, तो आलता 354 मध्ये छेडछाडमध्ये. आणि तो मला हातपाय मोडायचा. म्हणजे त्याची आणि तुमची पहिली काही दुश्मनी आहे मुळेची? नाही, काहीच नाही मग दुश्मनी. त्याला कोण मारायला लावणार होतं मग? बाहेरून कोणी सांगितलं होतं? बाहेरून त्याला वाटलं असं, कारण तो लय मोठा पाटलाचा चाहता आहे ना त्या अच्छा. गोदापट्ट्यातला. अच्छा. पण मनोज जरांगेंचं सहकार्य आहे. हा, पण त्यांनी काय माहिती का, थोडं माझ्यावर कमेंट हे टाकणं, फेसबुकवर टाकणं थोडं आवर घालायला पाहिजे ह्याला. कारण काय माहिती का, बाबा साऱ्याकडे साऱ्याचं असते. आणि तुला माझं काय काढायचं आहे ते मग कोण सहकारी जेलमधले ते बी काढ. तुला काय माहिती कुणाला काय द्यायची तर दी. मी जर गुन्हेगार असलो तर होईन ना सिद्ध त्याच्यात. विनाकारण असं फेसबुकवर काही टाकू नको, मला बी काही काढायला लावू नको बाबा. मला एक फोन आलेला होता. हिंगोली का परभणी नाव कुठला तरी एक व्यक्ती आहे, गंगाधर तुरे नावाचा व्यक्ती आहे, तुमच्या ओळखीत असेल हा, कदाचित. ओळखते मी. तर त्यांचं असं म्हणत, म्हणजे त्या फोनमध्ये फार बाचाबाची झाली. तुमच्या बंधूंचा मी फोन त्याच्यावर मध्ये म्हणजे मी विजय खुनेला बोलत होतो फोनवर, आणि त्या फोनवर सारखं वेटिंगवर मला 7-8 वेळा फोन आला. म्हणून मी मेन्शन करून फोन सोबत लाईव्ह घेतला आणि दोघांना ऐकू घातला. त्यामध्ये गंगाधर तुरे नावाचा व्यक्ती एका गोष्टीचा उल्लेख करत होता. कुठल्या तरी एका पुलाखाली तुम्ही कुठल्या तरी एका महिलेच्या गाडीमधून फिरत होतात असं तो म्हणत होता. आणि त्या महिलेचं ना अमोलचं नातं काय आहे हे अमोलने सांगावं असं तो म्हणत होता. नेमका काय प्रकार आहे तो? अहो, त्या नालायकाला एवढं तर कळायला पाहिजे ना. कारण त्या आंदोलनात तिथं पुलाखाली ओबीसी मराठा वाद झालता. आणि मी बी त्या टायमाला हा, नेमका प्रकार कुठला आहे हा? हे आंतरवलीच्या पुलाखालला. तर त्या पुलाखाली वाद झालता. तर मी काय झालं, आंतरवलीमधून तिथं आलो ते वाद मिटवायला. जी. ते वाद मिटायला थोडं तरी कामिरकी झाली आमची. तर त्या टायमाला काय झालं, ते त्या मुलाला हाणलं होतं तिथं, ते झेंडा ते फाडला नव्हता का जी, गाडीचा. जी. तर त्याच्यामुळे आम्ही क्रॉस कंप्लेंट टाकायला कुठं गोंदी पोलीस स्टेशनला. तो गंगाधर तुरे गाडीत होता, त्या लेडीज होत्या त्या आमच्या भगिनी ताई. आणि आम्ही 3 जण गोंदी पोलीस स्टेशनला गेलो. गोंदी पोलीस स्टेशनला गुन्हा नाही घेतला. पुन्हा गेवराई पोलीस स्टेशनला आलो. गेवराई पोलीस स्टेशन पुन्हा शहागड चौकीला गेलो होतं. आणि काय समज हे नालायक लोक असे, ह्याच्यामुळे समाजाचं नाव खराब व्हावं लागलं ना. ह्या नालायकाला अक्कल. महिला मराठा समाजाच्या कुठल्या होत्या त्या? मराठाच ना त्या. मग त्या व्यक्तीनं असं का म्हटलं की बा तुमचे अमोल खुने जे बाईच्या गाडीमध्ये कसं काय फिरतो? ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत नेमक्या? मग आता त्या नालायकाला कळायला पाहिजे ना. आता तिथं माता मावल्या साऱ्या कशासाठी आलत्या? आरक्षणासाठी चालत्या ना. आपल्याच ताई माता मावल्यात. आणि हे जर असे नालायक लोक जर हे गंगाधर तुरे सारखे हे काही बी जर आरोप करीत असतील तर अवघड आहे. समाजाने महिलांनी पुन्हा आंदोलनात यायचं की नाही? महिला आंदोलनात येणार नाहीत ना असं जर झालं तर. कसं येतं काही बी जर तुम्ही जर असं विनाकारण लागला होतात. अरे त्या गंगाधर तुरेला म्हणा, तुला अक्कल आहे का भाडव्या? तुझ्या आईसारखी ना ती. असं काही बी खालच्या पातळीवर बोलू नको ना. तुला समाज मारीन उद्याच्याला जर असं काही बी जर बोलशील तर. नाही, मला हे प्रकरण बाहेर काढायचं आहे किंवा मग हे काहीतरी शिकलं पाहिजे असं म्हणून नाही. गंगाधर तुरे नावाचा हा मनोज जरांगेंचा सहकारी आहे. ज्या महिलेच्या गाडीमध्ये तुम्ही गेलात ती महिला मराठा समाजाची आहे. ती महिला आंदोलनासाठी त्या ठिकाणी आलेली होती आणि तुम्ही त्यांच्या गाडीमध्ये फिरलात. गंगाधर तुरे त्याच्या गाडीमध्ये होता. हो, गंगाधर तुरे सुद्धा त्या गाडीत होता ना. विचारा तो असा आक्षेप का घेतोय तुमच्यावर की हे सगळे, म्हणजे कुठल्या एखाद्या महिलेने आंदोलनात सहभागी व्हायचंच नाही? मनोज जरांगेंच्या सहकार्याची ही असली धारणा आहे, अशी वृत्ती लोकांवर आरोप करणे. आपल्याच माता मावल्याचं नाव खराब करायचं म्हणल्यावर अवघड आहे ना. ह्याला अक्कल पाहिजे. ह्यो
उद्या आंदोलनात कुणी माता मावल्या येते ना का, जर असं जर कुणावर बी जर काही जर आरोप करत येत म्हणल्यावर अवघड आहे ना, ही गोष्ट अवघड आहे. डाक कुणाला लावायचा? अरे आम्ही माता मावल्यासाठी त्या कोपर्डीचे आरोपी कोर्टात तोडले, आणि तू माझ्यावर बोलतो, फेसबुकवर टाकतो काय, फोन लावतो काय, तू माझ्या नादी लागू नको गंगाधर तुरे. नाही, ह्या सगळ्या गोष्टी फार धक्कादायक आणि संतापजनक सुद्धा आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनामध्ये लहान थोरांसहित वृद्धांसहित लोक सहभागी झालेले होते, आणि आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा एकच हेतू होता सुरुवातीला, की आपण आंदोलनामध्ये जायचं आहे आणि काहीतरी मिळवायचं आहे. काहीतरी म्हणण्यापेक्षा आरक्षण आहे जी आपल्याला आवश्यकता आहे, आणि त्या आरक्षण मिळवण्यासाठी आपण वाटेल ते करू, ह्याच भावनेतून सगळे दाखल झालेले होते. मात्र कुठेतरी आंदोलन वेगळ्या दिशेला गेलं, अशा प्रकारचे आरोपसुद्धा लावले जात आहेत. आणि दुसरीकडे मात्र त्या आंदोलनामध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, ज्यांना मारहाण झाली, मग त्यामध्ये तुमच्यासारखे लोक असतील, ज्या लोकांना सुरक्षा द्यायचं सोडून दुसरीकडे मात्र मनोज जरांगे 15 मिनिटात यंत्रणा उभी करण्यासाठी कुठेतरी आमदारांना यंत्रणा उभी करायची, त्यांना कुठेतरी मराठा समाजातल्या तहसीलदारांना, डॉक्टरांना कुणीतरी सुरक्षा देणारी यंत्रणा उभा करायची आहे. काय नेमकं चाललेलं आहे आणि हे समाजाला काय कसं पटणार आहे? तुम्हाला कसं पटतं हे की 15 मिनिटात यंत्रणा उभी करून द्यायची आहे आणि सुरक्षा करू शकतात का? आता ह्यांचं काय प्लॅन आहे माहिती का? ह्यांचा विचार असा चाललाय कसा माहिती का, लोकशाहीच्या विरोधात ह्यांचे सारे कारनामे चालूत. ह्यांना काय करायचं, प्रत्येक गावात, तालुक्यात, सर्कलमध्ये, गावात, गल्लीत मराठा समाजात गुन्हेगार तयार करायचे त्यांना. म्हणजे 15 मिनिटात यंत्रणा म्हणजे काय, गुन्हेगार तयार करायचे. कुठं काय झालं की जा मारा त्यांना, जा जेलमध्ये. वाटोळं कोणाचं होणार आहे? त्या कुटुंबाचं वाटोळं होणार आहे ना. ज्या घरचा मुलगा झाला जेलमध्ये गेला त्याचा उद्या हे माणूस येणार आहे का? नाही. आणि पहिल्यापासून ह्याचे विचार असेच आहेत. ह्यो टोटल आहे का लोकशाहीच्या विरोधात चालणारा माणूस आहे. विचार 15 मिनिटात जर तुम्हाला यंत्रणा तयार करायची म्हणजे हेच आहे ना, प्रत्येक गावात गुन्हेगार समाज कायदा हातात घेणे आणि मारझोड करणे, बाकी काय नाही. ह्याच्या पलीकडे ह्यांचं काही नाही, हेच करायचं ह्यांना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करून कुठेतरी समाजाला गुन्हेगारीकडे घेऊन जात आहेत मनोज जरांगे, असं स्पष्ट म्हणता येते. आता आमच्यावरूनच घ्या ना कायदा. कायदा कोर्टामध्ये येडा तरी माणूस सांगेल का कोर्टामध्ये आरोपीला मारा, आम्हाला मारायला लावलं आणि हे माणूस पळून गेला. कायदा हातात आम्हाला घ्यायला लावला ना. मग आता 15 मिनिटात यंत्रणा जी तयार करायची तीच आहे ना. प्रत्येक गावात गुन्हेगार तयार करायचे आपण. अरे बाबा हो, तुम्हाला जर लई कळवळा वाटते ना, तुमच्या स्वतःच्या मुलाला पाठवा ना, करा लावा ना काहीतरी. स्वतःचा मुलगा इमानाने फिरतो आणि आम्हाला घाला जेलमध्ये. 5-5 वर्षाची शिक्षा लागली, 2-2 वर्ष जेल काढली. सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. सुरुवात स्वतःच्या घरापासून सुरुवात करा, मग दुसऱ्याला बोला. चिखला प्रकरणामध्ये त्यांनी असंच म्हटलं होतं की गावागावात माणसं नेमवायची आहेत, आणि त्यानंतर काही माहिती कुजबूज मला ऐकायला मिळालेली आहे की चिखला प्रकरणे ठरवून प्लॅनिंग करून करण्यात आलं. तिथं वातावरण खराब करण्याचं काम मनोज जरांगे आणि सदरील ज्या कोणी संजीवनी वाघ आहेत ह्या दोघांनी मिळून ठरवून केलेलं आहे अशी माहिती मिळाली. तुमच्याकडे काय माहिती त्या संदर्भात? त्या प्रकरणाची 100% SIT चौकशी लागली पाहिजे. कोणत्या कुठं करमाळ्यापासून फोन कुणाला गेले, तिथून त्या चिखला गावातून पुण्यात गेले, महाकाळ्यापासून कसे फोन आले, कसा प्लॅन झाला, कसं ते कट रचिला. कारण काय माहिती आहे का, मराठा समाज खूप चांगला आहे, पण काय माहिती आहे का, असे स्टंट करून समाजाचं नाव असं खराब करू नये. ह्याच्यामुळे काय व्हावं लागलं माहिती आहे का, मराठा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे का दुसऱ्या समाजाचा खूप वेगळा व्हावा लागला. आणि मला तर असं वाटतं असे स्टंट व्हायला नाहीत पाहिजे. महापुरुषांचं नाव, स्वतःची पोळी भाजण्यासाठी महापुरुषांचं नाव खराब करू नका. महापुरुषांचा आड म्हणजे का त्यांच्या आड राहून असे काही बी कारनामे करू नका. ह्याच्यामुळे जे समाजाचं नुकसान आहे ते करू नका तुम्ही. पण काय नेमकं झालं होतं, काय माहिती आहे? फोन कोणाला गेली होती, काही तुम्हाला जाहीर सांगता येणार आहे का? तुमच्याकडे काही ऑथेंटिक माहिती आहे का? कुणी जाहीर तुम्हाला सांगितलं आहे का की हे सगळं प्लॅनिंगनं ठरवून होतं? कोणाला काय सांगितलं, कोणाने पैसे दिले, कोणी काय केलं, असं करा म्हणून काही सांगितलं आहे? तुम्हाला काही सांगता येईल या संदर्भामध्ये? मला माहिती ना कोणाला फोन गेले, कसं झालं, कुठं काय झालं, सारं माहिती. पण कसं असतं माहिती का, आपल्याला ते माता माऊलीवर जास्त बोलता येत नाही. मला सारं माहिती. म्हणजे चिखला प्रकरण हे तुम्हाला जरी सांगायचं नसलं, मराठा बांधवांचे भरपूर फोन आले. तिथं समाज खूप मला मानणार आहे विदर्भात. अच्छा, माझ्या लय मोठ्या कॉन्टॅक्टमध्ये ना, मला सरांनी सांगितलं काय आहे मराठा बांधवांनी. त्याच्यामुळे मला तिथं जायचं होतं पण मी गेलो नाही. मला कशाला आपण जायचं, इथं जे झालंय ते आपल्याला अगोदरच माहीत झालंय. आणि 100% तिथं SIT चौकशी लागायला पाहिजे. मग काय कशामुळे SIT लागायला पाहिजे? काय तुम्हाला SIT लागायलाच पाहिजे ना. तिथं 25 लाखासाठी लय भांडणं झाले 2 लेडीजमध्ये.
अच्छा. मग नंतर ते वाटून घेतले. ते लय मोठा पिक्चर आहे, ते मला माहिती ना. म्हणजे त्याच्यामुळे यासाठी चौकशी व्हायला पाहिजे. 100% यासाठी चौकशी व्हायला पाहिजे. तिथं दूध का दूध आणि पाण्याचं पाणी होऊन जाईल. म्हणजे पैसे देऊन समाज भिडवण्याचं काम तिथं झालंय. हा 100%. आणि हे असं जातीवाद हे भडकू नये. गंभीर बोलताय तुम्ही. म्हणजे हे सगळं फार महाराष्ट्राला हादरवून टाकणार आहे. एक प्रकारे ज्या चिखला प्रकरणामध्ये जी सुरुवातीला घडलं त्यामुळे महाराष्ट्र हादरून गेला. दुसरीकडं या प्रकरणामध्ये अशा प्रकारचं घडलं असेल तर पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरवणारी गोष्ट आहे. मी फार काय गंभीर्याने म्हणतो, बोलताय. 100% SIT लागायला पाहिजे. मी जर खोटं बोलत असन तर त्या गुन्ह्यात डायरेक्ट माझ्यावर आरोप करा आणि माझ्यावर काय म्हणतात ते आबरू नुकसानीचा दावा टाका. जर ते तिथलं खोटं जर असन तर. पण SIT लावा, त्याच्यात सरळ निघन कसा प्लॅन झाला, कसा नाही, काय झालं काय नाही. कारण मला मराठा बांधवांचे फोन आले तर विदर्भात मला मानणारा वर्ग भरपूर आहे. कारण मी काय जातीवादी नाही. मला असं वाटतं ह्या महाराष्ट्रात जातीवाद नसावात. जे छत्रपती शिवरायांनी आणि शंभूराजांनी 18 पगड जातीला धरून हे एवढं मोठं महाराष्ट्र उभा केला, स्वराज्य स्थापन केलं, त्याच विचारावर चला. कारण ह्या जातीवादात काही मजा नाही. हे असे भामटे समाजात तयार होतेत आणि समाजाच्या नावावर स्वतःची पोळी भाजीत आणि समाजाचं वाटोळ करून टाकतात. येणाऱ्या काळात समाजाला सरक कळन कोण खरा आणि कोण खोटा. आणि मला आहे का जरांगेने धमक्या देण्याचं काम करू नये. कारण तुम्हाला काय यंत्रणा लावायची ना, मला डबल जेलमध्ये घालायची लावा, पण ह्याचे परिणाम तुम्हाला येणाऱ्या काळात खूप भोगावं लागतील. कारण मी तुम्हाला गप्पा हानीत नाही. मला माहिती मी किती म्हणजे तीळ मरतोय. आणि असे आरोप कधी कुणावर करू नका. काय माहिती का, तुम्ही माझ्यासाठी खड्डा खांदलाय, पण त्या खड्ड्यात तुम्ही 100% एक दिवस पडणारच. आणि तो खड्डा एवढा खोल असेल तुम्हाला वरसुद्धा नंतर निघता येणार नाही खड्ड्यातून. माझ्यासाठी खड्डा खांदला तुम्ही, पण तो खड्डा आहे का तुम्हाला व्यवस्थित खांदता नाही आला. मी त्या खड्ड्यातून वर आलो, पण तुमच्यासाठी असा खड्डा खांदलेला आहे, त्या खड्ड्यात तुम्ही गेलात ना नंतर वर येणार नाहीत कधीच. एवढं ध्यानात धरा. आणि हे निसर्ग कुणाला सोडित नाही. अति तिथं माती 100%च होती. म्हणजे ही सगळी उलटी गिनती सुरू आहे. 100% उलटी गिनती. मी काय म्हणतोय, ज्या टायमाला SIT आणि नार्को टेस्ट होईन ना, त्या टायमाला साऱ्या जगासमोर येईन, समाजासमोर, साऱ्या महाराष्ट्रासमोर. म्या जर त्यांची सुपारी घेतली असन, मी जी नाही ती शिक्षा, मी काय म्हणतो माहिती आहे, मला सरकारची शिक्षा नाही पाहिजे, मला माझ्या समाजाची शिक्षा पाहिजे. म्या जर त्यांची सुपारी घेतली असन तर मला भर चौकात लटका, मया आताडे कातडे सोलून डोळे फिळे फोडून जीभ तोडून मला जी भयंकर शिक्षा आहे ती द्या. पण विनाकारण आहे का माझ्यावर डाग लावला ह्यो डाग माझा एवढा तळतळाट आहे, ह्यो डाग कधीच पुसून निघणार नाही. आणि असा डाग कधी कुणाला लावू नये. अरे समाजासाठी एवढं केलंय रे, असे आरोप करायला नाहीत पाहिजे तुम्ही. तुमची भरलेली. तुम्ही जाहीरपणे सुरुवातीपासून बोलतायत, मग आज तुम्ही भाऊक झाला होतात. झालो ना भाऊक, झालो ना. मी काय म्हणतोय, नगद नारायणाच्या गादीवर दोघांनी बी हात टाकायचा. मी 22 तारखेला चाललोय नगद नारायणाच्या गादीवर हात टाकायला. मी जर त्या माणसाची सुपारी घेतली असेल ना, अख्ख्या माझ्या खानदानाचं सुपडा साफ होईल. एवढा पवित्र गड आहे आमचा. उद्याच्या 22 तारखेला. हा, उद्याच्या 22 तारखेला एवढा पवित्र गड आहे. मी जर त्या जरांगेची सुपारी जर घेतली असेल ना, माझ्या अख्ख्या संसाराचा आहे का असा खराटा फिरेल. आणि जर ह्यांनी जर माझ्यावर खोटे आरोप केले असले ना, तर माझी परमेश्वराला एवढीच मागणी, ह्यांच्यावर असा टाईम येऊन देऊ नको. कारण मी कधी कुणाचं वाईट चितीत नाही. मला आहे का नको वाटतंय हे कुणाचंच वाईट होऊ नये. आणि मी जर घेतली असेल ना, माझ्या अख्ख्या संसारावर आहे का खराटा फिरायला पाहिजे. आणि 100% फिरणच मी जर घेतली असेल तर. आणि जर माझ्यावर विनाकारण जर ह्याने आरोप केलेत ना, तर ह्याने बी नगद नारायणाच्या गादीवर हात ठेवावत. अमोलने माझी सुपारी घेतली, ते नगद नारायणाला माझी एवढीच प्रार्थना आहे, जे माझ्यावर टाईम आलाय तो ह्या माणसं ह्या कुटुंबावर, ह्या जरांगेच्या कुटुंबावर येऊन देऊ नको, एवढीच मी परमेश्वराला प्रार्थना करतो. तर ही सगळी परिस्थिती आहेच. मात्र तुम्ही उद्याच्या 22 तारखेला तिकडे नारायणगडावर जाणार आहेत. मनोज जरांगेंना आवाहन करणार आहात का की तुम्ही सोबत या, आपण दोघंही सोबत जाऊ? कायद्याने शिक्षा होत राहील. मात्र इकडं आपल्या कुलदैवताची जी काही तुम्ही श्रद्धास्थान आहे, तुमचं श्रद्धास्थानाच्या ठिकाणी जाऊन समाधीवर हात ठेवून मनोज जरांगेंना आवाहन करताय? हा, करतो ना आव्हान, 100% आव्हान करतो ना. मी जर सुपारी घेतली असली तर उघडं पडेल ना समाजात. अरे केवढं नाटकं करतात, असा समाजाचं पांघरून घेतात. माझ्या मागं 7 कोटी समाज, माझ्या मागं 5 कोटी समाज. समाजाचं पांघरून काढा ना, जे सत्य आहे ते येऊन दे ना समोर. विनाकारण कवरक माझं नाव बदनाम करतात. आणि तुमच्या पोकळ धमक्याला भेटतोय का मी? तुम्हाला वाटतंय माझ्या मागं सरकार, पोलीस यंत्रणा? अरे मरण तर आठवडे एकदाच मारायचं आहे कवा बी. आणि तुमच्या संग खेटायला माझ्यात हिंमत आहे, कारण मी 96 कुळी मराठा आहे. तुमचं बघा, मला नका काढायला. या 10 खेड्यात विचारा, ह्या 10 खेड्यात सांगते ना अमोल खानदानी पाटील आहे का नाही. माझे नातेवाईक आहे का 4 जिल्ह्यात, ते सुद्धा सांगते ना अमोल
खानदानी पाटील आहे का नाही, खानदानी माले पाटील, गडीचा पाटील, साऱ्या पाद्यात माझ्याकडे. तुमच्या आहेत का तशा? तुमच्याच आंतरवालीमध्ये जाऊन विचारा. उगा मला नका जास्त बोलायला लावू. मी जर बोलायला लागलो ना मग मला कुणी आवरीत नाही, कारण मी लई नागवा आहे. एकदा पेटल्यावर मी इजत नसतोय. अमोल खूप खूप धन्यवाद आपल्याला वेळेची. हां हां. आणखी एक गोष्ट आहे बघा, एक जालना जिल्ह्यात एक गोष्ट घडली. 14-15 महिने झाले असते ना. एक वर्दीवर, पोलीस वर्दीवर एक मावळा टावरवर चढला. ते गड किल्ल्याचं संवर्धन PWD खातं नाही का जी, ते आपले शिवेंद्रराजे भोसले यांना जी. देण्यात यावं म्हणून तो ह्याच्यावर चढला होता. शिवभक्त आहे कटर, टावरवर चढला वर्दीवर. पण तो काय उतराना म्हणून पोलीस यंत्रणा बी हातबल झाली आणि मीडिया हे सारे तिथं आले. तर त्या टायमाला मध्यस्थी उदयनराजे भोसले महाराजांनी केली. तर त्याला फोनवर बोलले, त्यांचा मान देऊन तो मावळा खाली आला. आज त्या मावळ्याची एवढे हालत, 5 एकर शेती होती, नोकरी गेली. आता नोकरी कधीच लागू शकत नाही. आणि पण ते मावळा बी कोण आहे माहिती का? तुम्ही ज्या जातीला भंगार म्हणतात ना त्याच जातीचा मावळा. आज पोलीस नोकरीला त्याग केला त्याने. महाराजाच्या घराण्याविषयी किती आदर आहे त्याला. जी. आज नोकरी गेली. त्या मावळ्याचं नाव ह्याचं आहे बघा, ते राजूरपाशी गाव आहे त्याचं नाव सदाशिव ढाकणे. जी. त्या मावळ्याला खरं आज एवढी परिस्थिती बेकट आहे. मी स्वतः, माझाच मित्र येतो, मी स्वतः बघितली परिस्थिती. माझं एवढेच समजा समाज बांधवांना विनंती होईन तेवढं त्या मावळ्याच्या घरी जाऊन बघा काय परिस्थिती त्याची. सदाशिव ढाकणे म्हणूनच आज नोकरी गेली. पोलीस वर्दीवर तो टावरवर चढला होता. स्वतःचा जीव बी गेला असता. फक्त महाराजाचा मान देऊन ते खाली टावरच्या खाली उतरला. आज नोकरी गेली. आज त्याच्यावर काय बेतली, त्याच्या घरचे कशा परिस्थितीमध्ये आहेत, काय आहेत. त्या सदाशिव ढाकणेला आहे का समाजाने 100% न्याय द्यायला पाहिजे. आणि एक वेळेस तिथं जाऊन बघायला पाहिजे त्याची काय हालत. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. मला या मुलाखतीमध्ये इथेच थांबायचा वेळ भरपूर झालेला आहे. चिखला प्रकरणामधलं सगळ्यात मोठं धक्कादायक जे वास्तव आहे अमोलने सांगितलं. मराठी महाराष्ट्र सुरुवातीपासून या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष ठेवून होतं. मराठी महाराष्ट्राने एक शेवटचा रिपोर्ट केलेला होता की हा प्लॅन सगळा ठरवून झालेला आहे का, त्यावर कधी ना कधी पडदा उठणारच आहे. अमोल खुनेंनी सांगितलं की या प्रकरणाची SIT चौकशी व्हावी. कुणी कुणाला 25 लाख रुपये दिले, कुठल्या महिलेला 25 लाख रुपये दिले, कुणून हे सगळं ठरलं, या सगळ्या गोष्टीची चौकशी होणं गरजेचं आहे. दुसरीकडे अमोल खुनेला जेलमध्ये संपवण्याचा जे काही कट रचलेला होता तो कुणी रचलेला होता. अमोल खुनेंनी या सगळ्या गोष्टी संदर्भात फार धक्कादायक खुलासे केलेले आहेत. या सगळ्या गोष्टीसुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे मनोज जरांगेंना आवाहन करण्यात आलेलं आहे 22 तारखेला मी तिथं जातो, कायदेशीर लढाई लढू, कायदेशीर सजा मी भोगेल, मात्र समाजाची सजा मला भोगण्यासाठी मी त्या ठिकाणी नारायणगडावर जातो आहे. तिथं नगद नारायणी शपथ खातो आहे. मी जर खोटा असेल, मी जर शपथ मनोज जरांगेंची सुपारी घेतली असेल तर माझ्या कुटुंबावर नगद नारायणाच्या आशीर्वादाने खराटा फिरेल. मात्र मनोज जरांगे जर खोटे असतील त्यांनी तिथं यावं, आणि जर ते खोटे ठरले तर नगद नारायणे त्यांच्या कुटुंबाला काहीच करू नये. अशा प्रकारचा जे आहे ते साकडं इकडं नगद नारायणाला इथून त्यांनी घातलेलं आहे की मी वाईट कोणाचं चितत नाही, असं अमोल खुनेंचं म्हणणं आहे. दुसरीकडं गंगाधर तुरे नावाचा एक व्यक्ती आहे, अमोल खुनेंच्या सहकारी पूर्वी होता, आता मनोज जरांगेंचा फार कट्टर सहकारी आहे आणि अमोल खुनेला नेहमी शिवीगाळ तो करत असतो. त्यांनी एका महिलेवर आरोप घेतलेला आहे. म्हणजे मला फार वाईट वाटतं आणि अमोल खुनेने सुद्धा त्या ठिकाणी चिंता व्यक्त केली की समाजामध्ये आरक्षण मिळावं म्हणून लहान थोरांसहित सगळे लोक आरक्षणामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आणि याच आंदोलनामध्ये एका आईच्या वयाची महिला आमच्या गाडीमध्ये फिरत आणि तिच्यावर हा गंगाधर तुरे संशय घेतो, अमोल खुनेची ती कोण आहे, तुम्ही कसं काय गाडीत फिरत होतात, अशा प्रकारचा जाब त्या ठिकाणी तो फोनवर विचारत होता. अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. हीच मनोज जरांगेंची शिकवण आहे, हीच मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांची जी आहे ती भूमिका आहे. आणि अशाच प्रकारचे मनोज जरांगेंचे भक्त हे समाजाला खाईत घेऊन जात आहेत, हे मात्र या मुलाखतीच्या माध्यमातून निष्पन्न होतं. चिखला प्रकरणामध्ये मनोज जरांगेंनी, मी सांगितलं होतं की चिखला प्रकरणामध्ये मनोज जरांगे पेटवायला गेले होते की विजवायला गेले होते. मनोज जरांगेंच्या त्या सगळ्या वृत्तीचं उत्तर आज मिळालेलं आहे. मनोज जरांगे नक्कीच त्या ठिकाणी पेटवायला गेले होते, मात्र ते पेटलं नाही. तिथला मराठा समाज अत्यंत सुजने आणि फार हुशार आहे. मनोज जरांगेंच्या चितावणीखोर वक्तव्याला त्यांनी अजिबात भीक घातली नाही आणि तिथलं चिखला प्रकरण जे आहे ते शांत ठेवलं. तिथल्या दोन्ही गावातल्या समाजाला मराठी महाराष्ट्राच्या वतीनं जाहीर सॅल्यूट आहे. आणि या सगळ्या गावाच्या लोकांनी बोध घेणं गरजेचं आहे, तमाम महाराष्ट्रामध्ये जाणं गरजेचं आहे आणि कुठेतरी सलोखा कायम ठेवणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीमधून, या मुलाखतीमधून हेच या ठिकाणी सांगायचं होतं. कॅमेरा पर्सन अलिन धायगुडेंसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.